नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत आळूच्या पानांची भाजी। त्यासाठी मी 10 ते 20 पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याची देठ पण आपल्याला घ्यायची आहेत, ते पण कट करून ठेवलेले आहेत। एक वाटी इथे मी मूग डाळ, हरभरा डाळ आणि तूर डाळ मिक्स घेतलेली आहे, एक वाटी। आता आपण ही भाजी चिरून घेऊया। आळूची पानं आपण चिरून घेऊया। आधी देठ, या प्रकारे ह्याच्या शिरा काढून टाकायच्यात आपल्याला। या पद्धतीने मी बारीक चिरून घेत आहे। देठ आपली चिरून झालेले आहेत, काढून घेऊया। देठ आपली चिरून झालेले आहेत। आता आपण पानं बारीक चिरून घेऊया। तुम्हाला जर ह्याच्या शिरा घ्यायच्या नसतील तर तुम्ही हे असं पण कट करू शकता। या पद्धतीने किंवा मग डायरेक्ट तुम्ही बारीक चिरून घेतलं भाजीसारखं तरी चालेल। या प्रकारे देठाचा जाड भाग काढून टाकायचा आहे शिरांचा। जमेल तितकं आपल्याला बारीक चिरून घ्यायचे ते पानं। घेते इथे आपली भाजी चिरून झालेली आहे। भाजी कुकर मध्ये टाकून घेऊया। तुम्हाला जर ह्याची देठ पूर्ण घ्यायची नसतील तर त्यातली अर्धी घेतली तरी चालतील। आता यामध्ये डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिन्ही, ते टाकून घेऊया। शेंगदाणे टाकून घ्या। कच्चे शेंगदाणे टाकत आहे मी इथं। यामध्ये मीठ, पाणी टाकून घ्या। इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता याला कुकरला लावून 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला, किंवा तुमच्या कुकरला ही भाजी शिजण्यासाठी किती शिट्ट्या लागतील त्या अंदाजाने तुम्ही शिट्ट्या काढा। आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा। इथं डाळ आणि आळू व्यवस्थित शिजलेले आहे। आता हे एकत्र करून घ्या चांगलं घोटून।
गॅस चालू करून एक कढई तापायला ठेवा. इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी टाका, अर्धा चमचा. मोहरी छान भाजली की त्यामध्ये जिरे अर्धा चमचा, लसणाच्या पाकळ्या 5 ते 6. लसूण इथं मी भरपूर वापरलेला आहे. परतून घ्या चांगले. लसणाने चव छान येते भाजीला. एक 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, हिरव्या मिरच्या, हिरव्या मिरच्या तुम्ही भाजी उकडताना पण टाकू शकता त्यामध्ये. परतून घ्यायचे चांगले. अर्धा चमचा हळद, यामध्ये आपण डाळ आणि आळू जे शिजवून घेतले ते टाकून घ्यायचे. भाजी घट्ट वाटत आहे. यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया थोडं. मी इथे 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे. इथे मी एक अख्खा लिंबू घेतलेला आहे, तो पिळून घेते. तुम्ही यामध्ये चिंचेचा कोळ, कोकम वापरू शकता. लिंबाच्या रसाने सुद्धा भाजीची चव खूप छान लागते. आळूची भाजी जे घशाला खवखव करते ते लिंबामुळे ते खवखव होत नाही. आता याला एक उकळी काढून घेऊया. भाजीला छान उकळी आलेली आहे. एक 5 ते 6 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आहे आपल्याला. आपली आळूची पातळ भाजी तयार आहे.